सर चला पंच सामना चालू करून घ्या वेळेचं बंधन आहे. चला 12th मॅन पाठवून द्यायचे RSP फलटण आणि टायगर बॉयज चिखली. टायगर बॉयज चिखलीचे आहेत RSP फलटण. फलटण संघाचे 12th मॅन पाठवून द्या. त्याचबरोबर आपल्यास भेटीत येणार आहे परत एकदा पिंपरी चिंचवडमध्ये एक उत्कृष्ट आयोजन आणि नियोजन विजय खडके यांच्या माध्यमातून अण्णासाहेब मगरी स्टेडियमवरती 22 तारखेला वन डे क्रिकेट टुर्नामेंट. फक्त 8 टीम असणार आहे. चला आपण सामना चालू करून घ्या. 8 संघ आहेत आणि 8 संघामध्ये ओपन सर्व टीम ओपन आहेत. क्वालिटी दर्जाचे कॅमेरामॅन देखील असतील. बॉलर्स टाइम ओम गोलंदाजी मार्क वरती. DRS चा वापर करू शकतात. विजय खडके तुम्ही थांबू शकता. DRS चा वापर आहे. काय प्रॉब्लेम आला तर DRS घ्या तुम्ही. एक संघ कमी आहे. जर कोणाला घ्यायची असेल टीम एंट्री करायची असेल तर तुम्ही विजय खडकेशी संपर्क करू शकतात. ऋतिक स्पोर्ट्स फाउंडेशन आणि मेन अंपायरची भूमिकामध्ये एकदम उत्कृष्ट अंपायर बनून मैदानाच्या आत विजय खडके स्कोअर लेग अंपायरच्या भूमिकामध्ये जाताना पाहायला भेटतात आणि मेन अंपायरच्या भूमिकामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे शुभम महाले अर्थात भोला आणि विजय खडके. या दोघांनी चांगले क्रिकेट खेळलेले. पुणे महाराष्ट्रभरामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये आज तसंच इथे दोघे देखील अंपायरिंगसाठी उपलब्ध आहेत. त्यांचा देखील मनपूर्वक आभार. जनता प्रतिष्ठान या ग्रुप कडले. जाऊया आजच्या दिवसातला दुसरा सामना. स्ट्राईक वरती फलंदाज विशाल गुंजाळ बरोबर ना. दोन बॅटर मैदानात हडपसरचे दोन्ही खेळाडू मैदानात खेळताना पाहायला भेटणार आहे. स्ट्राईक वरती विशाल गुंजाळ, नॉन स्ट्राईक वरती स्वप्नील. टायगर बॉयज चिखली या संघाकडून खेळताना पाहायला भेटेल. आज लोकल ऑफ आहे म्हणजे लोकलचे सर्व खेळाडू असणारे. लोकल म्हणजे प्रोफेशनल लोकल खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला भेटणार आहे. फलटणचे खेळाडू आहेत, हडपसरचे खेळाडू आहेत. सर्व बाजूने इथं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून खेळाडू आज आलेले आहेत. नाशिकचे देखील खेळाडू आपण पाहिलाच ना. हो पहिल्या चेंडूवरती स्क्वेअर लेगची सीमारेषा तोडून फोडून चिरून सीमारेषा पार जातोय. हा येतोय विशाल गुंजाळच्या बॅटमधनं. पहिल्या चेंडूवरती षटकार 6 धावा. 5 जेव्हा प्रोफेशनल खेळाडू एकमेकाच्या विरोधात येतात अचूक टप्प्याचा पूर्णपणे इथं चुकीच्या टप्प्यात च्या विरोधात आक्रमक फलंदाजी करताना पाहायला भेटत. पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या पहिल्या चेंडूवरती इथे षटकार खेचतोय विशाल गुंजाळ. हाफ ट्रॅकर होता. परत एकदा पॉईंटच्या डोक्यावर खेळून काढलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या पार. हा येतोय विशाल गुंजाळच्या बॅटमध्ये. चौकार 4 धावा. 10 धावा धावफलकावरती. पहिल्या मॅच मध्ये इथं धावा बनत नव्हते पण दुसरा मॅच मध्ये जर पाहिले तर 2 चेंडू मध्ये 10 धावा आतापर्यंत बनवलेत विशाल गुंजाळे. प्रोफेशनल खेळाडू आहे. हा देखील खेळाडूने गावाकडनं खेळताना अख्खे पूर्णभर गाजवलेले. तोच विशाल आता स्ट्राईक वरती. हो परत एकदा पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॅटीला ब्रश होऊन चेंडू जातो थर्डमॅनच्या दिशेने. तोपर्यंत एकदा इथं प्राप्त होताना पाहायला भेटत. एका धावाच्या साहाय्याने स्कोर कार्डवरती गलती होताना पाहायला भेटत. 11 धावा धावफलकावरती. 2 धावांची देखील पेनल्टी आहे RSP फलटण या संघाला. ते नक्कीच नंतर इथे ऍड केले जातील. गोलंदाजी मार्कवरती जर पाहिलं गेलं तर गोलंदाज ओम गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या 3 चेंडूवरती ओमच्या विरोधात देखील 11 धावा बनवण्यात यशस्वी झाला तो विशाल गुंजाळ. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असणार आहे. ओपनिंग फलंदाजीवरती जबाबदारी असणार आहे कारण की
मॅच ग्राउंडमध्ये उतरण्याच्या पहिल्याच संघनायक त्यांच्यावरती जबाबदारी सोपवली असती. 12 चेंडूमध्ये कमीत कमी 25 ते 30 धावा इथं बनवायचा प्रयत्न असा हो, पुढे जाऊन पण मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू होतो डॉट डॉट चेंडू. कमबॅक मैदानाच्या आत. कमबॅक नेहमीच तुम्ही आयुष्यात करत राहा. नेहमीच तुम्हाला देखील यश प्राप्त होऊ शकतो, मिळू शकतो. त्यामुळे कमबॅक करणं गरजेचं आहे. परत एक डाऊन साईडला फटका खेळला. डीपमध्ये खेळाडू अवेलेबल आहे, तोपर्यंत इथं एक धाव प्राप्त करताना पाहिजे. 12 धावा धाव फरकावरती एक सिंगलच्या मदतीने जर पाहायला गेलं तर 4 चेंडूमध्ये 5 चेंडूमध्ये 12 धावा आतापर्यंत धाव फलकावरती. त्याचा बिगिट केलाय, नो चान्स. और हे 4 रन चौकार. एका षटकानंतर धाव फलकावरती धावसंख्या झाली ती 16 धावा. बिनबाद टायगर बॉयज चिखली. सोळा धावा धाव फलकावरती एका षटकाच्या मोबदल्यामध्ये जर पाहिलं गेलं तर पहिल्या षटकामध्ये सर आमच्यासोबत गुणलेखक देखील आहेत, लाईव्ह स्कोरिंग करत आहेत. कालपर्यंत इथं 16 धावा म्हणजे 2 षटकात 3 षटकामध्ये 16 धावा होत होते, पण पहिल्या षटकामध्येच ओमच्या विरोधात इथे 16 धावा बनवताना पाहायला भेटत. असं वाटत होतं की हे विकेट फक्त गोलंदाजाला मदत करतो, पण सध्याला विशालची बॅटिंग पाहिल्यानंतर असं वाटतंय की सध्या बॅटिंग देखील होऊ शकते या ग्राउंडवरती. बॉलर्स नेम विकास सर, बॉलरचं नाव राहुल. पहिला चेंडू इथं डाक टाकताना पाहायला भेटतो राहुल. फुल टॉस इथे मैदानाच्या चेंडू बाहेर जाईल का आत, इथे पंचांचा इशारा अजून देखील डिसिजन पेंडिंग आहे. मला वाटतं तिथं प्रेक्षकांचा देखील कॉल आहे, रिव्ह्यू इथं घेतलेला आहे. इथं तर कॅच पकडलंय, तिथं काय निर्णय आहे का? हाईटचं काय का? बिमर बॉल चेक करा. युटी फलंदाज होते बाद. सुंदर कॅच पकडला होता, फुलटोस चेंडू होता, ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता. स्वप्नील होतोय बाद. नग क्रमांक लागतोय दुसऱ्या षटकामध्ये पहिला स्वप्नीलच्या स्वरूपामध्ये. 16 धावावरती इथे फलंदाज बाद होता. दोन्ही पंचांना विनंती आहे की बाहेरनं काय आवाज आला तर त्याचा निर्णय तुम्ही घेऊ नका, कारण की आपले जे निर्णय तुम्ही लगेच कळवा, कारण की काल देखील इथे थोडीशी अडचण झाली होती. ओमकार गायकवाड मॅन फ्रॉम
कोथरूड परिसरामधला हा खेळाडू मैदानाच्या आत खेळताना पाहायला भेटत. आपण पाहिलं असेल मृत्युंजय या संघाकडनं या अष्टपैलू ऑलराऊंडर खेळाडूला आज देखील पाहूया टायगर बॉय चिखली या संघाकडनं कशी कामगिरी करतोय. आपल्या संघाकडनं जर पाहिलं गेलं तर मोठ्या मोठ्या मॅच मध्ये परफॉर्मन्स दिलेला या खेळाडूने. ओमकार गायकवाड परत एकदा भन्नाट वेगाने टाकलेला हा चेंडू. राहुल इथं कामगिरी काय करतो, सुंदर गोलंदाजी. इथे पहिल्या ओव्हरमध्ये धावा आले होते पण त्याच्यानंतर पुनरागमन करताना पाहायला भेटतोय. त्याचबरोबर इथे जर पाहिलं गेलं तर कमबॅक आपल्या संघाला देऊन देतोय मैदानाच्या आत. विकेट टेकर गोलंदाज देखील आहे राहुल. ओहो परत एकदा इथे परत एकदा गचा क्षेत्ररक्षण असं म्हणता येईल. खराब क्षेत्ररक्षण खेळाडूकडनं होताना पाहायला भेटतो. तो पण इथे 2 धावा पळून पूर्ण करताना पाहायला भेटते. डबलच्या साह्याने स्कोर कार्ड इथं वाढताना पाहायला भेटतो. या षटकामध्ये 18 धावा धाव फलकावरती 16 झाले होते पहिल्या षटकामध्ये. या षटकामध्ये 18 झालेत. परत एकदा राहुल ऑन मार्क. विकेट परत एकदा फटका फसलेला आहे. चेंडू हवेत, खेळाडू डाऊन द बॉल इथे कॅच पकडतोय. खेळाडू झोल टिपतोय. फलंदाज ओमकार होते बाद. धक्का क्रमांक लागतोय तो दुसरा इथं माफ करा दुसरा झटका लागताना पाहायला भेटतोय. जो पहिला ओव्हर टाकलं होतं गोलंदाजाने तोच ओमकार इथं अवेलेबल होता. मला वाटतं ओमकारच कॅच इथं ओमकारने पकडलेले. ओम आणि ओमकार बाद झाला. ओमने कॅच पकडले. न्यू बॅटर मैदानाच्या आत निलेश अवघडे. न्यू बॅटर मैदानाच्या आत मला वाटतं अजून देखील शमशुद्दीन शेख देखील आहे यांच्या टीम मध्ये, कारण की तो देखील अष्टपैलू खेळाडू आहे. जशी जशी फलंदाजी वरती पुढे जात जाईल तसे तसे यांच्या देखील फलंदाज इथं मैदानाच्या येताना पाहायला भेटतो. चांगले फलंदाज चिखली टायगर बॉयज मध्ये देखील आहेत. 2 फलंदाज बाद झाल्यानंतर इथं मैदानाच्या न्यू बॅटर निलेश अवघडे विशाल सोबत निलेश अवघडे मैदानाच्या फलंदाजी करण्यासाठी निलेश आणि विशाल हे 2 केली ती पण विशाल या ओव्हर मध्ये नॉन स्ट्राईक वरती आहे. परत एकदा पॅक ड्रॉय इथं गोलंदाजच्या थ्रो मध्ये इथं फॉलो थ्रो मध्ये फटका खेळताना पाहायला भेटतो. इथं चेंडू येतो डॉट. षटक संपले ते 2 षटकानंतर धाव फलकावरती धावसंख्या झाली ती 18 धावा. 2 फलंदाज बाद. सूचना आहे समोरच्या दिशेने जे प्रेक्षक बसलेत त्यांना विनंती आहे बेंचवरती जे बसले तुम्ही फक्त भिंतीवरती बसा, कारण की तिथं चेंडू येऊ शकतात. काल देखील मॅच इथं 2 बॉल 2 ला तिथं चेंडू आडले प्रेक्षकांकडनं आणि खूप वेळ मॅच थांबली होती. समोरच्या दिशेने स्टेडियम मध्ये तुम्ही येऊन बसू शकतात. एक सुंदर आपल्या महानगरपालिकेने एक स्टेडियम बांधून दिलेलं आपल्याला विनाशुल्क तिथे तुम्ही बसू शकतात. कारण की तुम्ही गंजी स्टेडियम वरती गेले तर 500 ते 1000 रुपयाचं इथं तिकीट घेऊन तुम्हाला बसावं लागतं, पण इथं विनाशुल्क आहे. 1200-2500 रुपयाचं तिकीट आहे आम्हाला अविनाश सर कळवतात, पण इथं विनाशुल्क आहे. तुम्ही पूर्णपणे मॅचचा आनंद घ्या. पूर्णपणे कोल्ड्रिंक घेऊन या, पेप्सी घेऊन या, चिप्स घेऊन या, समोसा घेऊन या, भजी घेऊन या आणि स्टेडियम मध्ये बसा. फक्त कचरा करू नका. चला सामना सुरू करून घ्या. बॉलर्स नेम काय? अभिजित पिसे. मैदानाच्या आत गोलंदाजी मार्ग वरती तिसरा षटक घेऊन मैदानाच्या 5 षटकाचा मॅच आहे, म्हणजे 1 गोलंदाजाला 2 ओव्हर इथे देण्यात येणार आहे. विशाल गुंजाळ इथे 1 ओव्हर स्ट्राईक वरती होता. पहिल्या ओव्हर मध्ये त्यांनी 16 धावा बनवले. दुसऱ्या ओव्हर मध्ये नॉन स्ट्राईक वरती होता. आता परत तिसऱ्या ओव्हर मध्ये पहिला चेंडू खेळण्यासाठी अभिजित पिसेचा सामना करणार आहे. पाहूया रन मशीन मैदानाच्या आत हडपसरची रन मशीन इथे स्ट्राईक वरती खेळताना पाहिलं.
हडपसरचा संघ देखील पाहायला भेटणार आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना. हडपसरचे आणखीन भरपूर खेळाडू आपल्याला या स्पर्धेमध्ये आणखीन इथे खेळताना पाहायला भेटणार आहेत. त्याचबरोबर आज विशाल आला, विशालच्या जोडीला आपण पाहिलं असेल कल्लू येथून बबलू पाटील येथून भरपूर खेळाडू, पप्पू तोडकर सर देखील आपल्याला या मैदानावरती तुम्हाला खेळायला भेटणार आहेत, पाहायला भेटणार आहेत. त्याचबरोबर विशालची आज बॅटिंग तुम्ही पहिल्या षटकामध्ये पाहिले असेल, 16 धावा इथे कुठले होते. वैयक्तिक सध्याला तो जर पाहिलं गेलं तर 15 धावावरती फलंदाजी करतोय आणि याच कारणामुळे मला वाटतं टायगर बॉय चिखली या संघामध्ये त्याला स्थान दिलेलं आहे. पॉवर हिटिंग करतोय हा फलंदाज. परत एकदा ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न होता, फ्लायटेड डिलिव्हरी, स्पिन अटॅक इथं गोलंदाजाच्या हातात सोपवलेलं आहे. स्पिनला परत एकदा प्राधान्य देण्यात येत आहे. पहिला चेंडू इथं निर्धाव येतोय. हो, परत एकदा पॉवर हिटिंग मैदानाच्या आत विशाल गुंजाळच्या बॅटमधनं आणखीन एक दमदार दिमागदार. अंपायर्स काय त्याचा षटकार, 6 धावा. ऑन साइडला फटका घेताना पाहिलेला ओळखला होता चेंडू. इथं स्लोअर रन चा वापर केला होता गोलंदाजाने. अगदी फिंगर रोल करण्याचा प्रयत्न होता पण एकदम थांबून बॅकफुट वरती जाऊन इथे फटका सजवला. ऑन साइड मध्ये कॅप मध्ये इथे फटका खेळताना पाहायला भेटतो. वैयक्तिक 21 धावावरती फलंदाजी करतोय. काल प्रशांत शुक्लाने वैयक्तिक 55 धावा ठोकले होते, आपला बॅट मधनं अर्धशतक पूर्ण केलं होतं. आज विशाल तशी कामगिरी करणार का? ओह, रिवर्स असं म्हणता येईल की सीधी बॅट्समॅन घे निकलत तेडी करणे जरुरी थी क्या, हे देखील प्रश्न असणार आहे चिखली बॉयजचे संघनायक यांच्याकडनं. काय की ते देखील प्रश्न येतात का सर्व बॅटिंग रन येत होते पण इथं रिव्हर्स मारण्याच्या प्रयत्नात चेंडू येतो डॉट. विकेट केलाय. लॉंग ऑफला खेळाडू अवेलेबल नाही, चेंडू जातोय सीमारेषा पार. हास्य हास्य खडजाय रस्ते ये रास्ते 4 के चौकार. बघा पहिला मला वाटतं लॉंग ऑफला इथे खेळाडू अवेलेबल होता पण त्याच्यानंतर खेळाडूला वायडिशला इथं थोडंसं साईडला उभं केलं होतं. इथं विशालने गॅप बघितला आणि फ्लायटेड डिलिव्हरीला कव्हरच्या दिशेने फटका खेळून चौकार प्राप्त करताना पाहायला भेटतोय. ओहो हो, परत एकदा फ्लायटेड डिलिव्हरी पडल्यानंतर चेंडूची उसळी घेताना पाहायला भेटतोय. यष्टी रक्षाचा वेध घेणारा हा चेंडू येतो डॉट. 28 धावफलकावरती जाळा इथं टिपलेला होता पण इथं कॅच ड्रॉप होताना पाहायला भेटत. विकास पावडेकरनं झालेली चूक. आता हे चूक किती भागात जाऊ शकते येणारा वेळ आणि येणारा काळ नक्कीच तुम्हाला सांगा. षटक संपले ते 3 षटकानंतर 29 धावा, 2 फलंदाज बाद. टायगर बॉय चिखली. आपला स्पेल टाकण्यासाठी परत एकदा सज्ज होतो राहुल. अगदी प्रॉपर इथे ऍक्शन आहे या गोलंदाजाची. आपण पाहिलं असेल थोडा वेगाने पळत येतो त्याच्यानंतर थोडीशी जम्प टक्करून पूर्णपणे समोरचा पाय इथं जमिनीला लगत चेंडू इथं फेकताना पाहायला भेटतोय, हाताळताना पाहायला भेटतोय. तोच राहुल परत एकदा इथं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. हो, परत एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. इथे नैसर्गिक अडथळा. चेंडू खेळाडू तिथे अवेलेबल आहे तोपर्यंत 2 धावाचा प्रयत्न होताना पाहायला भेटतो. 3 धावा इथं पूर्ण करतोय विशाल गुंजाळ. खेळपट्टीवरती बघा काय वेगाने इथं बळत होता. अगदी फटका मारल्यानंतर असं वाटत होतं की त्याला चेंडू आणणार आहे. त्यामुळे पहिल्यापासूनच त्यांनी वेगाने इथं वेगावरती स्वार होऊन 2 धावा इथं पूर्ण करताना पाहायला भेटतोय. विकेट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. हा आहे हडपसरचा पॉवर हिटर बॅट्समॅन. नाव आहे विशाल गुंजाळ. ब्रिलियंट परफॉर्मन्स मैदानाच्या आत घणाघाती षटकार, 6 धावा.
आपण पाहिलं असेल हडपसर मधले बबलू पाटीलचं नाव येतं, पण इथे जर पाहिलं गेलं तर लांब लांब षटकार खेचणारा हा फलंदाज विशाल गुंजाळ मॅन फ्रॉम हडपसर मैदानाच्या आत काय फटकेबाजी करतोय. अक्षरशः हेच फटकेबाजी पाहण्यासाठी दर्दी प्रेक्षकांची गर्दी देखील होताना पाहायला भेटतो मैदानाच्या आत. शनिवार आहे, संध्याकाळच्या 17 मध्ये इथे आतापासूनच इथे गर्दी होताना पाहायला भेटत. ऑन साईडला फटका परत एकदा, हो ऑन साईडला खेळलाय तिथे खेळाडू अवेलेबल आहे. पहिली धाव इथं प्राप्त करताना पाहायला भेटतो. दुसऱ्याचा कॉल इथं विशाल डेंजर झोन डायरेक्ट हिट. वाह लाजवाब, इथे काय इथं स्टंप उडवलाय डायरेक्ट हिट. विशाल गुंजाळची इथे खेळ होती समाप्त. रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे विशाल गुंजाळ बॅक टू पवल्यात दाखल क्रमांक लागतो तो टायगर बॉय चिखलीवाला तिसरा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं असेल विकेट किपरने काय सुंदर इथं फिल्डिंग करताना पाहायला भेट. पहा तुम्ही बॅटिंग बॉलिंग करूया नाही मॅच मध्ये तुमच्याकडे बॅटिंग परफॉर्मन्स नाही झाला, बॉलिंग परफॉर्मन्स नाही झालं तरी चालेल, पण तुमच्याकडनं क्षेत्ररक्षण चांगलंच झालं पाहिजे हे परत एकदा विकेट किपरने दाखवून दिलं. सिंगल अँगलने इथं स्टंप उडवला अगदी नेमाने, आणि जो इन्फॉर्म फलंदाज होता, जो हार्ड हिटिंग करत होता, जो डेंजरस बॅट्समॅन होता त्याला डगआउटच्या दिशेने इथं परतवलंय. रनआउटच्या स्वरूपामध्ये आपण पाहिलं असेल चॅम्पियन ट्रॉफीमध्ये इंडिया आणि पाकिस्तानची मॅच होती. हार्दिक पांड्या अशीच बॅटिंग करत होता आणि हार्दिक पांड्या रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला होता आणि भारत संघ इथं पराभूत झाला होता चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनलमध्ये. त्याच्या जागेवरती आता विशाल गुंजाच्या जागेवरती फलंदाजी करण्यासाठी आला तो शमशुद्दीन शेख. परत एकदा विकेट केला पॉइंटच्या दिशेने. तू चल और मैं आया, बॅक टू बॅक दुसरा हादरा देताना पाहायला भेटतो तो RSP फलटण संघ मैदानाच्या आत. शमशुद्दीन शेख देखील होतोय बाद 0वरती. संघनायक मैदानाच्या आत दत्ता शिंदे वरती देखील जबाबदारी असणार आहे. अण्णासाहेब मगरी स्टेडियमवरती चांगली फलंदाजी केली होती दत्ता शिंदेने, आज तशीच इथं फलंदाजी करावं लागेल. जर्सी क्रमांक 13 म्हणजे 13-7 सध्याला मत असेल टायगर बॉयज, कारण की 13-7 होना चाहिए संघनायक मैदानाच्या आत. विशाल गुंजाळ बादल्याचा मोमेंटम शिफ्ट होताना पाहायला भेटत. मॅच मध्ये 1 सेकंद 1 बॉल याच्यावरती मोमेंटम शिफ्ट होतोय हे विजय खडकेला देखील माहिती आहे. आणखी क्रिकेट भरपूर खेळलेले आहेत. याच्या पहिले पण मोमेंटम शिफ्ट झाला होता. विकेट पडल्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट इथं पडले. परत एकदा तिसरा होईल का? हो तिसरा देखील फलंदाज होतोय, पण पहिला रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाला होता. त्यामुळे हे विकेट हॅट्रिक नाहीये. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती राहुल आहे सध्याला. 2 फलंदाज त्याने बॅक टू बॅक इथे बाद केलेत, पण संघाचे 3 चेंडूवरती 3 फलंदाज बाद झाले आहेत. तर मी बॅटर मैदानाच्या आत बोल. वाह आत्मविश्वास घेऊन मैदानाच्या आत चेंडू सोपवला होता संघनायकाने, कॅप्टनने गोलंदाजाच्या हातामध्ये, आणि राहुलने आपल्या संघनायकाला पूर्णपणे खुश करताना पाहायला भेटतात. जे आत्मविश्वासाने चेंडू सोपवलं होतं ना त्याच विश्वासावरती इथे गोलंदाजी करताना पाहिलं. त्याला माहिती या विकेटवरती गोलंदाजी चांगली होऊ शकते. अगदी अचूक टप्पा मैदानाच्या आत लाईन लेंथ इथे सुंदर गोलंदाजी करताना पाहायला भेटत. धावपलकावरून धावसंख्या झाली ती 38 धावा. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती इथे गोलंदाज होता. लो फलटोची होता. ऑन साईडला इथे फटका खेळलाय अमोलने. तोपर्यंत इथे एक धाव प्राप्त होताना पाहिलं. अमोल जाधव न्यू बॅट्समॅन. षटक संपले ते 4 षटकानंतर धावपलकावरती धावसंख्या झाली ते 39 धावा. धावपलकावरती 5 फलंदाज बाद. जामता राजा प्रतिष्ठान आयोजित धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चषक आपण पाहत आहोत. 2025 दिवस क्रमांक 2 सी पोल. 39 धावा धावपलकावरती. शेवटचं षटक 5 फलंदाज बाद. चला घाई करायची, समय बचाइए सर, कारण की आपल्याला 10 वाजता इथे लाईट बंद होती. 10च्या पहिले सर्व सामने इथे संपवायचे, त्यामुळे विनंती आहे वेळ वाचवा. गुलाबाचं नाव कळवा. अभि. हो पहिला चेंडू इथे बॅटीवरती येताना पाहायला भेटतोय. शेवटी नैसर्गिक अर्थाला परत एकदा चेंडू झाडाला लागून स्क्वेअर लेगच्या दिशेने जाताना पाहायला भेटतो. खेळला होता फटका ऑफसाईडच्या दिशेने, पण तिथे झाडाला स्पर्श होऊन परत एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जाताना पाहायला भेटतो. तो पण इथे 2 धावा प्राप्त होताना पाहायला भेटतो. 2 धावाच्या साह्याने स्कोअर कार्डवरती भरती पाहायला भेटतोय. विकेट केलाय. चेंडू हवेत.
चिडू जाणार दोन खेळाडूंच्या मदतून वन बाउन्सी मारुशा पार हा येतोय अमोल जाधवच्या पाठमधनं चौकार 4 धावा. वेगळा फटकेबाजी खेळताना पाहायला भेटतोय डीप मध्ये इथं खेळाडू अवेलेबल आहे तोपर्यंत इथे एक धाव प्राप्त होताना पाहायला भेटेल. विनंती आहे महिलांना की आपण थोडंसं साईडला किरण मग थोडंसं साईडला घ्या सगळ्यांना. शेहेचाळीस धावा धाव फलकावरती मैदानाच्या आत पाचवा षटक मैदानाच्या आत सुरू आहे. ओहो परत एकदा चेंडू उचली घेताना पाहायला भेटतोय चेंडू येतोय डॉट. हा विकेट असे आपण या विकेटला जर पाहिलं तर तुम्हाला नक्कीच डर्बनचं विकेट आठवण करून देणार हा विकेट आहे. कारण की चेंडू पाडलेला तर तेवढंच वेगाने यष्टीरक्षकाच्या हातात जातोय. असं वाटत नाही की तुम्ही पिंपरी चिंचवडमध्ये सध्याला खेळतात हे विकेट पाहून. परत एकदा चेंज ऑफ पेस अमोल जाधव इथं वेगाने स्ट्राईक वरती जाण्याचा प्रयत्न सॅक्रिफाईस विकेट इथे पडताना पाहायला भेटतो. रणूच्या स्वरूपामध्ये फलंदाज इथे बाद होतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आत नचिकेत मैदानाच्या आत न्यू बॅटर परत एकदा बिघड करण्याचा प्रयत्न खेळाडू तिथे तैनात आहे पण परत एकदा चुकी. इथे परत एकदा रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाजूला शेवटच्या चेंडूवरती आली सिंगल. एका सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या झाली ती 47 धावा धावफलकावरती 5 षटका नंतर 7 फलंदाज बाद. टायगर बॉयज चिखली 48 धावा इथे बनवायचे आहेत. कंपल्सरी चेस आहे RSP फलटण या संघाला. चला विनंती लगेच आपण टायगर बॉयज चिखली मैदानाचा ताबा घ्यायचो. किरण किंवा गणेश भाऊ आपण इथे यायचे. सत्तेचाळीस धावा झालेत. 2 धावाची पॅनल्टी म्हणजे 49 झालेत. 50 धावांचा पाठला करताना टायगर बॉयज चिखली. मला वाटतं RSP फलटण हा संघ 50 धावा काय माही 11 RSP फलटण संघ 50 धावाचा पाठला करताना आपल्याला पाहायला भेटणार दुसऱ्या इनिंग मध्ये. त्याचबरोबर सर्वश्रेष्ठ दान म्हणजे रक्तदान हेच आपल्या थोडीशी सूचना देण्यात येणार आहे. कारण की इथे आमच्यापर्यंत काही कर्मचारी आलेले आहेत संस्थेकडनं. तर लवकरच इथं रक्तदान होणार आहे 4 जानेवारी ते 19 जानेवारी दरम्यान. तर ज्यांना इथं रक्तदान करायचं आहे त्यांनी स्थळ शिवशंभू फाउंडेशन शिव मंदिर समोर विठ्ठल मंदिर शाहूनगर चिंचवड इथे जाऊन तुम्ही रक्तदान करू शकतात. कारण की सर्वश्रेष्ठ दान म्हणजे हेच रक्तदान आहे. त्यामुळे तुम्हाला कुणाला जर रक्तदान करायचं असेल तर तुम्ही 4 जानेवारी ते 19 जानेवारी दरम्यान तुम्ही जाऊ शकतात. स्थळ आहे शिवशंभू फाउंडेशन शिव मंदिर समोर विठ्ठल मंदिरात शाहूनगर चिंचवड पुणे.
RSP 12th मॅन आपण लगेच पाठवून द्या, तुमचा 11th मॅन तरी पाठवून द्या, जो शेवटी फलंदाजी करण्यासाठी चाललं ना त्यांना पाठवून द्या इथं नावं सांगण्यासाठी. सर्व खेळाडूंना या ठिकाणी विनंती आहे की अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान श्री क्षेत्र नाणीधाम यांच्या वतीने रक्तदान महायज्ञ उद्या दिनांक 19 जानेवारी 2025 वार रविवारी सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत रक्तदान महायज्ञाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ठिकाण आहे शिवशंभू मंदिराच्या समोर विठ्ठल मंदिरामध्ये हे रक्तदान शिबिर होणार आहे. तरी सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण नक्कीच या रक्तदान महायज्ञ महाकुंभामध्ये सहभागी होऊन तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा यामध्ये आपला खारीचा वाटा उचलायचा आहे. नक्कीच सर्वश्रेष्ठ दान म्हणजे रक्तदान आहे आणि थोडासा खारीचा वाटा उचलला तरी देखील मला वाटतं इथं सर्व जास्तीत जास्त खेळाडू इथं उपलब्ध असतील 4 ते 19 जानेवारी दरम्यान. तर जाऊया मैदानाच्या आत. जिंकण्यासाठी 50 धावांची गरज. माही 11 RSP फलटण संघ मैदानाच्या आत खेळताना पाहायला मिळणार आहे. स्ट्राईक वरती मला वाटतं राहुल असणार आहे, डॉट स्ट्राईक वरती ओम असणार आहे. राईट हँड लेफ्ट हँड जोडी मैदानाच्या आत फलंदाजी करण्यासाठी फलटणची जोडी मैदानाच्या आत उतरताना पाहायला भेटत. 50 धावा होणार का, या विकेटवरती रन चेस होणार का, हे आता पाहणं गरजेचं आहे, कारण की या विकेटवरती आतापर्यंत रन चेस झाले नाहीत. पण हे फलटणकर आज पुण्यनगरीमध्ये 50 धावा चेस करणार का, हे देखील सर्वांचं लक्ष असं असणार आहे. या 2 बॅटरवरती स्ट्राईक वरती राहुल आहे, नॉन स्ट्राईक वरती ओम. तर गोलंदाजी मार्क वरती ओमकार गायकवाड मॅन फ्रॉम कोथरूड. मुख्य अंपायर शुभम माले, स्क्वेअर लेग अंपायर विजय जी खडगे आपल्याला पाहायला भेट आहेत, कारण की महत्वाची मॅच आहे आणि त्या मॅच मध्ये 2 चांगले खेळाडू ज्यांनी उच्च दर्जाचा क्रिकेट खेळ पिंपरी चिंचवडसाठी तेच अंपायर इथे अंपायरिंग करताना पाहायला भेटतात. गोलंदाजी मार्क वरती ओमकार. विकेट केलाय पहिल्या चेंडूवरती. जसं तसं उत्तर देण्याचा प्रयत्न होतोय राहुल यांच्याकडनं. चेंडू जातोय वन माउस सीमारेषा पार. राहुलच्या बॅट बदला येतोय खणखणीत दणदणीत चौकार. 4 धावा. अडवा बॅटने फटका खेळला होता, उसळी घेणारा चेंडू होता. विशालने जशी सुरुवात केली होती पहिल्या चेंडूवरती षटकार खेचला होता, तशीच इथं सुरुवात इथं करताना पाहायला भेटतो राहुल. अडव्या बॅटने काऊ करण्याच्या क्षेत्रामध्ये खेळायला सुरेख फटका. धावा मिळतील 4. प्रथमतः थोडीशी फिल्डिंग मध्ये इथं फेरबदल करताना पाहायला भेटतो तो गोलंदाज ओमकार गायकवाड. आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर इथं मला वाटतं थोडंसं प्लॅनिंग रणनीती इथं थोडीशी चेंज करताना पाहायला भेटतो गोलंदाज. पण राहुल पूर्णपणे लक्ष देऊन आहे की खेळाडू कुठला चेंज केलेला आहे, कुठली बाजू कुठल्या खेळाडूची बदललेली आहे, त्यानुसारच मला वाटतं पूर्ण प्लॅनिंग तो देखील करत असेल मनात आणि अशीच प्लॅनिंग करून इथे मैदानाच्या आत उतरावं लागते. जर तुम्हाला जिंकायचं असेल तर प्लॅन ए आणि प्लॅन बी हे घेऊनच मैदानाच्या आत उतरायचा. प्रत्येक डाऊन साईडला गोलीघात खेळणारा हा फटका. चेंडू जातोय जमिनीला गुलगुड्या करत सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. लहान मुलं कुणाचे विनंती आहे, मुलं ते बाहेर घेऊन जावा, त्यांचे पालक असतील तर विनंती आहे की ते बाहेर घ्या. दोन चौकार खेचताना पाहायला वाटतं. परत एकदा उजव्या हाताने मारा करण्यासाठी सज्ज होतोय ओमकार गायकवाड. मला वाटतं ओमकारचं लक्ष नव्हता तिथे अंपायर अवेलेबल नव्हते, कारण की लक्ष मला वाटतं एकच असणार आहे की विकेट घ्यायचं राहुलचं, कारण की 2 इथे चौकार आलेत त्याच्या विरोधात. चेंज ऑफ पेस. परत एकदा हळू इथं टाकलेला होता चेंडू, फुरलेचा चेंडू होता, अगदी ऑफ साईडला कव्हरचा मिडअपच्या बाजूने फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पण तिथं अमोल जाधव अवेलेबल होता. इथं त्याने कुठलीच चूक केली नाही. चेंडू होतो डॉट. बॅक थ्रो मध्ये खेळलेला फटका. सुंदर कव्हर ड्राय. परत एकदा शॉर्ट पिच पुल पॉवरफुल ब्युटिफुल षटकार. 6 धावा. फलटणकर काय बॅटिंग करतो मैदानाच्या आत. राहुल याने 2 चौकार 1 षटकार, म्हणजे विशालने जशी सुरुवात केली होती
तशीच ही तर सुरुवात पॉवर प्लेच्या षटकामध्ये करताना पाहायला भेटतोय. शॉर्ट पिच चेंडू होता, हाफ ट्रॅकर होता, अगदी चेस्ट वरनं चेंडू उचलला आणि ऑन साइडला फेकून दिलाय सीमारेषा पार 6 धावांसाठी. ओमकारच्या विरोधात इथं खूंखार शॉट असं म्हणता येईल. 14 धावा धावफलकावरती. अगदी नवीन चेंडूचा फर काढण्याचं काम मैदानाच्या आत सुरू आहे आणि फर काढण्यासाठीच तो मैदानाच्या आत गेला असेल. कदाचित चेंडू जर जुना झाला असेल त्याच्यानंतर जो मिडल ऑर्डरमध्ये फलंदाजी करण्यासाठी फलंदाज येणार आहे त्यांना सोपं असणार आहे, कारण की जास्त ताकद लावायचा प्रयत्न नसतो. शॉर्ट सिलेक्शनवर देखील तुम्ही फटके मोठे मारू शकतात. प्रत्येकदा ओमकार गायकवाड ऑन मार्क. ओहो, चेंज ऑफ पेस, वेगाने टाकलेला चेंडू. पहिला चेंडू मला वाटतं षटकार चौकार आल्यानंतर हे वेगाने टाकला होता या ओव्हर मधला पहिला चेंडू आणि त्याच्यावरती फलंदाज राहुल होतोय बाद. बॅटचा चेहरा खोडण्याच्या पहिल्याच चेंडू ब्रश करून सीधा यष्टिरक्षाचा वेध घेताना पाहायला भेटतोय. धक्का क्रमांक लागतोय RSP माही फलटण या संघाला पहिला. लिव्हॅटर मैदानाच्या आत जर फलंदाजी करण्यासाठी जर पाहायला गेलं तर प्रसाद कलाटे मैदानाच्या आत फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. ओमकार इथे पहिला फलंदाज बाद केल्यानंतर इथे धक्का दिल्यानंतर नो बॅटर तिसऱ्या क्रमांकाला फलंदाजी करण्यासाठी आला तो प्रसाद कलाटे. ओहो, परत एकदा वेगाने टाकण्याचा प्रयत्न स्वर मारा होताना पाहायला भेटतो. चेंडू होतोय वाईट. पंचांचा इशारा होतो. 15 धावा झालेत पहिल्या षटकामध्ये देखील. मला वाटतं एक फलंदाज बाद झाला होता, डावकर फलंदाज. त्याच्यानंतर 15 ते 16 धावा झाले होते. स्वप्नील बाद झाला वाटतं मला वाटतं पहिल्या षटकामध्ये, पहिल्या इनिंग मध्ये. पण इथं राहुल बाद होताना पाहायला भेटतोय. परत एकदा इथं आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू इथं पुन्हा धडकताना पाहायला भेटतो. तोपर्यंत इथे एक धाव प्राप्त होताना पाहायला भेटतो. 16 धावा धावफलकावरती एक फलंदाज बाद. पहिल्या इनिंग मध्ये 16 झाले होते, दुसऱ्या इनिंग मध्ये देखील 16 होताना पाहायला भेटते. अजून जिंकण्यासाठी 24 चेंडूमध्ये 34 धावांची गरज. 24 गेंदे और 34 रन की जरूरत जीतने के लिए. बराबरी का मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ. दोनों ही टीम ताकतवान टीम है. पुणे पिंपरी चिंचवड परिसर में के अब तक देखा जाए तो दोनों टीम हार मारने को, बैकफुट पे जाने को तैयार नहीं है. जैसी शुरुआत यहाँ पर पहले इनिंग में हुई थी वैसी शुरुआत दोबारा होते हुए ओमकार के अगेंस्ट यहाँ पर रन आते हुए 16. उसके बाद गेंदबाजी मार्ग पर स्वप्निल, इसी बल्लेबाज ने ओपनिंग की थी. वही गेंदबाज खिलाड़ी मैदान के अंदर गेंदबाजी करने के लिए तैयार. लेफ्ट हैंड गेंदबाज यहाँ पर उनके हाथ में यहाँ पर गेंद थमाई है दत्ता शिंदे कैप्टन ने. देखते हैं कैसी गेंदबाजी करते हैं इस ओव्हर में. एक षटकानंतर 16 धावा धावफलकावरती एक फलंदाज बाद झाल्यानंतर पाहूया कशी गोलंदाजी करतो तो गोलंदाज स्वप्नील. पहिला चेंडू अगदी पडल्यानंतर थोडासा बाहेर निघताना पाहायला भेटतो. चेंडू येतोय डॉट. 16 धावा धावफलकावरती. अजून जिंकण्यासाठी 34 धावांची गरज. आडव्या बॅटने ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. चेंडू खालीच राहिला. सबमरीन डिलिव्हरी असं म्हणता येईल. चेंडू पडल्यानंतर हलकासा टर्न होताना पाहायला भेटतो. यष्टिरक्षेच्या वेध घेताना पाहायला भेटतो. चेंडू होतो परत एकदा डॉट. इथे डॉट टाकणं गरजेचं आहे. सर्वात जास्त डोमेस्टिक टेस्ट क्रिकेटमध्ये या इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 2020 मध्ये सर्वात जास्त डॉट चेंडू टाकणार तो एकमेव भारतीय क्रिकेटर आहे तो आहे भुवनेश्वर कुमार. त्याने 500 चेंडू डॉट टाकले आहेत. भुवनेश्वर कुमारने आपल्या 2020 करिअर मध्ये आज देखील मैदानाच्या आपल्या करिअर मध्ये अनेक डॉट चेंडू टाकले होते. पण मेन मॅच मध्ये इथे स्वप्नीलने आतापर्यंत 4 चेंडू इथे डॉट टाकलेले आहेत. चार चेंडू डॉट आतापर्यंत हाताळलेत डावखोर गोलंदाजाने. सुंदर गोलंदाजी.
हो परत एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न खालच्या टोला लागल्या बॅटीच्या बेस फील्ड होताना पाहायला भेटते. हो परत इथे एक धाव इथं प्राप्त होताना पाहायला भेटते. एका धावाने स्कोर कार्ड वाढताना पाहायला भेटते. 17 धावा धाव फलकावरती. या स्पर्धेमधले पहिली मेडन ओव्हर टाकणारा गोलंदाज कुणाल होता, विदर्भाचा गोलंदाज आजच्या दिवसातल्या पहिल्या सामन्यामध्ये. त्याच्यानंतर विशाल या गोलंदाजांनी 6 बॉल 9 धावांची गरज असताना मेडन ओव्हर टाकली होती. आज पाहूया अनेक गोलंदाज दिग्गज गोलंदाज आज परत एकदा कोण पराक्रम करणार आहेत, मेडन ओव्हर कोण टाकणार आहेत. पण सध्याला असं वाटत होतं की स्वप्नील देखील मेडनच्या दिशेने आहे, पण स्वप्नीलच्या विरोधात एक धाव येताना पाहायला भेटते. शेवटचा चेंडू परत एकदा स्वप्नील पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न थोडासा बाहेर निघताना पाहायला भेटते. कटचा वापर इथं चेंडू येतो डॉट. षटक संपले ते दोन षटकानंतर 17 धावा फक्त एक धाव खर्च केली या गोलंदाजाने. सुंदर गोलंदाजी, सुंदर कामगिरी मैदानाच्या आत. 5 षटकाचा सामना आहे. पाहूया कोणाच्या हातात चेंडू सोपवतोय संघनायक दत्ता शिंदे. सतरा धावा धावफलकावरती अजून जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये 33 धावांची गरज. गोलंदाजाचं नाव काय गोलंदाजाचं? बबन. बबन प्रसाद परत एकदा इथे डॉट चेंडू खेळताना पाहायला भेटतोय. प्रसाद सध्याला संघर्ष करताना पाहायला भेटतोय. थोडीशी दडपण मध्ये असेल, पण मोठा फटका मारल्यानंतर त्याचा देखील दडपण बाहेर निघू शकतो. इथं यशस्वी होणं गरजेचं. परत एकदा वेगाने टाकला चेंडू इथे सॅक्रिफाईस विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये होतो फलंदाज बाद. प्रसादच्या स्वरूपामध्ये दुसरा बळी इथं पडताना पाहायला भेटतो तो माही 11 RSP फलटण संघ. न बॅटर मैदानाच्या आत सोलापूरचा सुपुत्र वालचीन नगर मधला हा खेळाडू मैदानाच्या आत सोलापूर परिसरामधनं जिल्ह्यामधनं हा खेळाडू येतोय. आज पिंपरी चिंचवडच्या मैदानावरती खेळताना पाहायला भेटतोय. अभि बांगे मैदानाच्या आत 9 स्ट्राईक वरती. हो रिवर्स इथे अटेम्प्ट केला होता ओम या फलंदाजाने. परत एकदा बॅटीच्या खालच्या बाजूला चेंडू लागताना पाहिलं. टायमिंग इथं थोडंसं लेट होताना पाहायला भेटते. तुम्हाला जर मेरिटवरती क्रिकेट खेळायचं असेल तर टायमिंगवरती खूप लक्ष देणं गरजेचं आहे. बॉटम हँडचा देखील वापर जर खूप महत्त्वाचा असतो आणि तुम्ही जेवढे टायमिंगवरती ताकद लावताना तेवढंच तुम्हाला देखील चेंडू इथं बाहेर जाताना पाहायला भेटणार. सिंगल धाव इथं प्राप्त करताना पाहायला भेटणार आहेत. अभि बांगे मैदानाच्या आत स्ट्राईक वरती. मॅन फ्रॉम सोलापूर. हो परत एकदा सबमरीन डिलिव्हरी. चेंडू उसळीच घेतली नाही. चेंडूने अगदी गुडघ्याच्या खाली चेंडू लायलाय. चेंडू येतोय परत एकदा डॉट. हा विकेट असंच खेळतोय पहिल्या दिवसापासून जर पाहायला गेलं तर लगदाच्या स्वरूपामध्ये धाव इथं भेटताना पाहायला भेटतोय. पहिल्या दिवसापासून मला वाटतं विकेट खालीवर इथं खेळ करताना पाहायला भेटतोय. कधी वरती जातो चेंडू, कधी खाली राहतो चेंडू. त्यामुळे फलंदाजी करताना थोडीशी अडचण इथं येताना पाहायला भेटतो फलंदाजाला. नक्कीच पण विकेट सोकल्यानंतर हे देखील विकेट तुम्हाला रन करून देऊ शकतो, पण तुम्हाला इथं वाट पाहावं लागेल. हो परत एकदा भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू. बबन मैदानाच्या आत काय गोलंदाजी करतो. सुंदर अगदी पूर्णपणे शोल्डरचा वापर करताना पाहायला भेटत. वेगवान गोलंदाजी करताना पाहायला भेटतो मैदानाच्या आत.
व्हेरिएशन देखील आहे आणि अचूक टप्पा देखील अचूक मारा मैदानाच्या आत इथे करताना पाहायला भेटतोय. अगदी तीव्र इथे गोलंदाजाचा मारा सध्याला होताना पाहायला भेटतोय. शॉर्ट पिच वाट पाहिली आणि इथे वाट लावताना पाहायला भेटतोय. फलंदाज ओमच्या पाठमधून ऑन साइडला येतोय. हा आकर्षित फटका लांब 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 चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार 6 धावा. तीन षटकानंतर धावफलकावरती धावसंख्या झाली 25 धावा. दोन फलंदाज बाद. दोन फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये इथं 25 धावा धावफलकावरती. 25 रन लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर्स. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज स्वप्नील. पंचवीस धावा धावफलकावरती. ह्याच्या मागच्या ओव्हरमध्ये 8 धावा खर्च केले होते. एक लेग बाईच्या स्वरूपामध्ये आला होता. एक रिव्हर्स खेळताना ओमने सिंगल काढली होती. त्याच्यानंतर एक 6. परत एकदा सोलापूरचा खेळाडू मैदानाच्या आत खेळताना पाहायला भेटतोय. चेंडू येतो बट हालचाल आविष्कार दातेचे देखील होताना पाहायला भेटते. कारण की आज हाफ जिंकायचे. आज प्लॅनिंग करूनच मैदानाच्या आत आम्हाला उतरावं लागेल. आणि मंगलमूर्ती इन्फ्रा हे वाट बघत आहे कुठला संघ आमच्या विरोधात येणार आहे. परत एकदा चेंडू येतो डॉट. फ्लाइटेड डिलिव्हरी होती. अभि बांगे इथे डॉट चेंडू खेळताना पाहायला भेटतोय. रिव्ह्यू DRSचा वापर वाईट इथं अपील इथे करताना पाहायला भेटतोय. आणि इथं अंपायरला चॅलेंज करताना पाहायला भेटत. फलंदाज बॅटिंग करणारे संघाने इथं रिव्ह्यू घेताना पाहायला भेटत. वाईटचं इथे रिव्ह्यू घेतलेला आहे बॅट्समॅनली आणि रिव्ह्यू होतोय सक्सेसफुल. चेंडू आहे वाईट. इथं पंच अंपायर इथं कळतात चेंडू वाईट आहे. कारण की दुसऱ्या लाईनच्या पलीकडं बाहेर चेंडू पार जाताना पाहायला भेटतोय. भरपूर इथे टर्न कटरचा वापर केला होता गोलंदाजांनी. टर्न जास्त प्राप्त होताना पाहायला भेटत. तरुण अंपायर जे किरण आहेत त्यांचा इथं डिसिजन येताना पाहायला भेटत. चेंडू वाईट आहे. सोड मार आहे. परत एकदा स्ट्राईक वरती अभि बांगे. फुल टॉस आणि फुल टॉस वरती पूर्णपणे टोल वसूल करताना पाहायला भेटतोय. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगला. कॅमेरामॅनच्या डोक्यावरनं आउट ऑफ द पार्क. हा येतोय अभि बांगेच्या बॅटमधलं सोलापूर तडका. चेंडू जातोय सीमारेषेवर. षटकार 6 धावा. सोलापूर एक्सप्रेस पाहिले असेल आपण. सोलापूरचा हा खेळाडू ऑन साइडला लांबलचक फटका खेळताना पाहायला भेटतोय. मी सोलापूरवरनं का आलो हे दाखवून देतो मैदानाच्या आत. इथं धावा बनवण्यासाठी आलेला आहे हा खेळाडू आणि धावाची भूक इथं संपणार आहे की नाही याचं उत्तर नक्कीच तुम्हाला पुढच्या चेंडूवरती भेटेल. कारण की इथे स्वप्नील गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. त्याच्या विरोधात पहिल्या षटकामध्ये कमी धावा आले होते पण दुसऱ्या षटकामध्ये जास्त धावा बनवायचा प्रयत्न असणार आहे. कमबॅक इथे करताना पाहायला भेटतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार आला पण त्याच्यानंतर कमबॅक करताना पाहायला भेटतो. परत एकदा चेंडू उसळी घेत नाही. चेंडू खाली इथं यष्टिरक्षाचा वेध घेताना पाहायला भेटतोय. परत ऑफसाईडला मारण्याचा प्रयत्न. बॅटीच्या खालच्या बाजूला चेंडू लागताना पाहायला भेटतोय. चेंडू येतोय इथं सिंगल प्राप्त करताना पाहायला भेटतोय. शमशुद्दीन शेख
तिथं तैनात होता. PCDCचा इथं शर्ट अर्पण करून मैदानाच्या आत खेळाडू इथं क्षेत्ररक्षण करताना पाहिलं जातं. दत्ता शिंदे आणि शमशुद्दीन शेख हे PCDC साठी एकत्र खेळताना पाहायला भेटत. पण आज पूर्णपणे हडपसरचे खेळाडू घेऊन मैदानाच्या आत उतरलेत आणि आज इथं जिंकायचं आहे, कारण की लोकल हाफ आहे. तुम्ही कुठलेही खेळाडू इथं खेळू शकतात. त्यामुळे पूर्णपणे चांगली टीम घेऊन मैदानाच्या आत दत्ता शिंदे उतरलेले आहेत. टायगर बॉईज ऑफ चिखली मैदानाच्या आत टायगर सारखी इथे खेळी करताना पाहायला भेटेल. शेवटचा चेंडू या षटकामधला 7 चेंडूमध्ये अजूनही जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. हो, परत एकदा रिवर्स, इथं रिवर्स. षटक संपले ते 4 षटकाला तर 34 धावा धावफलकावरती. 3 फलंदाज बाद, रनआउटच्या स्वरूपामध्ये झालेला फलंदाज बाद. अजूनही जिंकण्यासाठी 6 चेंडूमध्ये 16 धावांची गरज. चौतीस. विजय त्यांना सांग ना पायवर तिकडे बाहेर बसा थोडं. मध्ये 16 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पियुष इथं गोलंदाजी मार्कवरती. हा डिसिजन काय अंपायर? वाईट. सहा चेंडूमध्ये 15 धावांची गरज शिकण्यासाठी. परत एकदा गोलंदाजी मार्कवरती पियुष, तो स्ट्राईक वरती अभिभागे. परत एकदा आडव्या पाठने फटका खेळण्याचा प्रयत्न. अमोल जाधवच्या डोक्यावरनं चेंडू सीमारेषा पार. अमोलकडनं झालेली चुकी मैदानाच्या आत. इथे धावा मिळतील पूर्णपणे 4 आणि 4 चौकार, 4 धावा. बघा हाफ ट्रॅकर चेंडू होता आणि इन ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहतात ऑन साइडला फटका सजवला असं वाटत होतं की अमोल झेल टिपन, पण अमोल इथं एकदम लेझी क्षेत्ररक्षण करताना पाहायला भेटतो. एकदम स्लो चेंडूवरती आला होता, त्याच्या डोक्यावरून फटका सजवताना पाहायला भेटतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. आता प्रत्येक ओव्हरमध्ये प्रत्येक चेंडूमध्ये इथं चर्चा होणार आहे आणि चर्चा झाली देखील पाहिजे, कारण की 5 चेंडूमध्ये 11 धावांची गरज. आता पियुषच्या मनात काय असणार हे नक्कीच विशाल आणि पियुष मध्ये झालेली चर्चा. आता मला असं वाटतंय की चेंडू सरळ इथं विकेटला इथं प्राप्त होईल का पुढच्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असणार आहे निखिल मांगेचा. 5 चेंडूमध्ये 11 धावांची गरज जिंकण्यासाठी. हो, परत एकदा हाफ टॅकर्स. DRS चा वापर परत एकदा इथे अंपायरच्या विरोधात इथे DRS चा वापर करताना पाहायला भेटतोय. हाईटीचा पण चेक करायचं का? पहिला 1 बाउन्स होता का? ठीक आहे.
बोला 1 मिनिट. इथे नो बॉल अक्षरशः वरतून चेंडू गेला होता आणि शहानिशा करून मेन अंपायरला आम्ही आतनं इथं बोलवतो ऑनफिल्ड अंपायरला, कारण की कुठलीही चूक होता कामा नाही. प्रोफेशनल अंपायर आहे त्यामुळे त्यांना इथं शहानिशा करूनच हे डिसिजन दिलेलं आहे. नो बॉल. उघडे डोळे पहा नीट. पुढचा चेंडू आहे फ्री हिट. परत एकदा स्वर मारा होताना पाहायला भेटतोय पियुषच्या विरोधात. इथे पियुषला देखील स्वर गवसताना पाहायला भेटत नाहीये सध्याला, कारण की 2 वाईट 1 नो बॉल आतापर्यंत त्यांनी हाताळलेले आहेत आणि 5 चेंडूमध्ये 9 धावांची गरज. 5 चेंडूमध्ये 9 धावांची गरज अजूनही जिंकण्यासाठी. विकेट केला परत एकदा ऑन साईडला. तिथे खेळाडू ओमकार गायकवाड. फ्री हिटचा चेंडू होता. इथे निखिल बागे इथे स्ट्राईक वरती जाण्याचा प्रयत्न करतो. फलंदाज नॉन स्ट्राईक वरती बाद होताना पाहायला भेटतो. रनआउटच्या स्वरूपामध्ये ओमकार गायकवाड बघा पॉईंटच्या दिशेने उपलब्ध होता. पहिले तिथं अमोल जाधवने केली होती चूक बाउंड्रीवरती पहिल्या चेंडूवरती. त्याच्यानंतर ओमकार गायकवाड तिथं स्वतः जाऊन थांबला क्षेत्ररक्षण करण्यासाठी आणि बघा कॅच देखील इथं पकडली. फ्री हिट चेंडू होता. अगदी चेंडू हातात आल्यानंतर विकेट किपरच्या दिशेने विशाल गुंजाळ तिथं उपलब्ध होता. तिथं फिकी केली आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद केला. जर नवीन खेळाडू तिथं असता तर त्याने खालच्या बाजूला थ्रो केला असता, कदाचित दुसरी धाव देखील पूर्ण झाली असती. पण अनुभवी आणि प्रोफेशनल खेळाडू तिथे खेळत होता आणि उपलब्ध होता, त्यामुळे तिथे रनआउटच्या स्वरूपामध्ये अगदी फलंदाज होताना पाहायला भेटतो. न्यू बॅटर मैदानाच्या आत संदेश घेऊन आलाय ड्रेसिंग रूम मधनं. संदेश मैदानाच्या आत. आता पाहूया आबी बांगे मैदानाच्या आत कशी फलंदाजी करतोय. सोलापूरचा कोहिनूर हिरा मैदानाच्या आत फलंदाजी करताना पाहायला भेटतोय. शेवटच्या 4 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 8 धावांची गरज. 4 गेंदीवर 8 रन की जरूरत. पियुष ऑन मार्क. परत एकदा आडव्या बॅटिंग करत साईडला दत्ता शिंदे तिथं आहे. 1 धाव इथं प्राप्त करताना पाहायला भेटतोय. सुंदर इथं फिल्डिंग. 3 चेंडूमध्ये 7 धावांची गरज. कंपल्सरी चेस आहे. टायगर बॉयज चिखली इथे हृदयाचे ठोके वाढताना पाहायला भेटते सर्व प्रेक्षकांचे, कारण की मॅच पूर्णपणे हाय व्होल्टेज रंगतदार आयसीयू मध्ये सध्याला पोहोचलेले. जर कोणाला हृदयाचा त्रास असेल तर नक्कीच तुम्ही डोळे झाकून घ्या, कारण की सध्याला सामना हे आयसीयू मध्ये गेलेले पूर्णपणे. 3 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. कोलोर पद्धतीने चेंडू होता. बॅक थ्रू मध्ये अडवला. शॉट मध्ये दत्ता शिंदे पण फिकी थोडीशी लेट होताना पाहायला भेटत संघनायक. जर हातात चेंडू लवकर सोपवला असता तर रनआउटच्या स्वरूपामध्ये हा देखील खेळाडू बाद झाला असता. जर आणि तरला क्रिकेटमध्ये काही महत्व नाही. तुम्ही केलं असतं, तुम्ही करणार होते, याला काही महत्व नाहीये. फिकी स्लो आली तोपर्यंत वेगाने वाऱ्याच्या वेगाने फलंदाज नॉन स्ट्राईक वरती पळत आला. फलंदाज फटका खेळून आणि 1 धाव प्राप्त करायला पाहायला भेटतोय. 2 चेंडू मध्ये 6 धावांची गरज.
2 गेंदे और 6 रन की जरूरत जीतने के लिए। फिर से एक बार पीयूष, बॅटचा टोन तर सुंदर आहे, चेंडू जाणार का सीमारेषेपार, जाणार जे एवन मॉर्गनने केलं होतं, षटकार मारून इंग्लंडला जिंकलं होता तसंच इथं संघाला जिंकून देतोय माही 11 RSP फलटण या संघाला षटकार मारून 2 चेंडूमध्ये 6 धावांची गरज असताना इथं विनिंग षटकार खेचतोय तो अभि बागे, मॅन फ्रॉम सोलापूर। वालचंदनगर इंदापूरचा हा खेळाडू मैदानाच्या फलंदाजी करत होता। 2 चेंडूमध्ये 6 धावांची गरज असताना अगदी काव कोणाच्या क्षेत्रामध्ये खेळायला सुरेख फटका आणि या फटक्यावरती आपल्या नावावरती पहिली विजय इथे